या तीन माणसं आलो. एवढी जागा होती इथं का नाही केलं? पुढे टुटफुट झालं का बा म्हणून काढली. ग्रामपंचायत मध्ये मतदान मागायला ग्रामपंचायत मध्ये गेलते का आम्हाला? मी काय म्हणतो त्या तुझ्यांना विषय नाही, हा नाही, गावाचा विषय आहे. गावात लोक आहे ना पुरे, माझे वडील लोक आहे ना. मी काय म्हणतो विरोध चालते, चांगल्या गोष्टीसाठी विरोध नाही करायचा. चांगल्या गोष्टी कोणी विरोध करत नाहीये. बे कमी बोलतो. होय, बे किती म्हणू? अरे कसा विनय? बे नको म्हणू. थांब, थांब. बे नको म्हणू. मी काय म्हणतो ग्रामपंचायत तू मध्ये बे नको म्हणू भाऊ. एक मिनिट ग्रामपंचायत मध्ये येऊन बोलायचं का बोलायचं ग्रामपंचायत बोलणार नाही. तुम्ही मत मागायला रस्त्यावर आलते, तुम्ही रस्त्यावर बोला. तर रस्त्यावर बोलायला वेळ नाही मला आता. कोण वेळ नाही, राजीनामा द्या. होतं संत. कोण मला मागणार हो, वार्ड नंबर राजीनामा? 3 राजीनामा मागा तुम्ही. कागदपत्र पाहून बोलायचं ना. तुम्हाला नाही समजत आहे हा विषय, बसून बोला आणि पाहून घ्या भाषा वापरताय. कोण हो तुम्ही बा म्हणून? मतदार आहे ना तो. मतदार आहे तर इथं काय बोलीन तुम्ही? ये ना कागद पाहिजे तो. आम्ही कशा काम तुम्ही दाखवा ना, तुमचा आरोप झाला काही इथं का खिशात घेऊन फिरतो का कागद? मान्य केलं ना. अरे म्हणून तुम्ही मान्य केलं. अरे हा मी उभं होतो ना. मी उभा नाही. मी काम कर, एक मिनिट. तुमच्या तोंडानं का म्हणलं भाऊ? तुम्ही ना मी तू वकिली नको करू इथं. वकिली नाही ना. वकील काय जास्त आहे? शहाणा बनू नको. अरे विनायक तसं थांब नाही. एक मिनिट. तू ग्रामपंचायत मध्ये जा, सरपंच आहे तिथं फाईल आहे, पाहून घे. आणि हे बहुमतामध्ये घेतलेला विषय आहे, ग्रामपंचायत कमिटीमध्ये घेतलेला विषय आहे. काय सदस्य काय म्हणतात? सांगा ना, तुम्ही असं ना बहुमतात. विषय असा झाला त्या दिवशी ज्या वेळेला हा विषय झाला त्या वेळेस होती घट स्थापनेचा दिवस. बरोबर आहे विनायक भाऊ? नाही, नाही, सांगण्यात आहे. घट स्थापनेचा दिवस होता. घट स्थापनेच्या दिवस विशेष ग्रामसभा ह्या कामासाठी बोलवली होती, कारण डाकोडे साहेबांना द्यायचा होता 4. त्याच्यावर प्रेशर होता, कारण जो नवीन आकडे साहेब होते त्याला ते चार्ज घ्यायचा होता, तर त्याने विशेष सभा बोलवली. आता मलाही जायचं होतं, कोराडीला आमचं ठरलं होतं. महिला सदस्य ऑब्सेंटच राहील त्या दिवशी, कारण घट स्थापनेचा दिवस होता. आणि त्यावेळेला मला वाटतं संतोष भाऊची पत्नी, विनायक भाऊ, तुम्ही आणि 1-2 सदस्य कोणी असेल ते रजिस्टरवर आपल्याला सापडत. आणि एवढं दिमाग लावण्यापेक्षा ग्रामपंचायत आहे, खुली आहे, जा पाहून घ्या. मग त्याच्यानंतर त्या तुम्हाला वाटतं मग बोला ना. वेळेला विनायक भाऊनं आम्हाला ते ब्लूप्रिंट दाखवली, तर आम्हाला वाटलं चांगलं काम आहे. पण त्यावेळेला पाडाची चर्चा झाली नाही, किंवा झाली असं मी गेल्यानंतर मी निघून गेलो. त्याच्यानंतर बरोबर आहे, मी निघून गेलो. त्याच्यानंतर झाली असं ते आपल्याला अंगणवाडी झाल्यानंतर इथे दोन्ही शाळा मर्ज होत आहे. नवीन GR निघाला, जर एका गावात एकापेक्षा 2 जास्त शाळा असेल तर ते एका ठिकाणी मर्ज करा. त्याचं रिझन हे आहे का पटसंख्या जर कमी आहे तर तुम्ही एका जागी करा. ती शाळा आपण इथे आणत आहोत. आणि जे देवळी सांगलीला बनली शाळा, ती शाळाच इथे आली असती. ते BTGचे सर आहे आपले, विभूते सर, हा, तर ते त्यांच्याकडून आपल्याला फंड देते. आपल्याला फक्त 10% द्यायला लागते. आज जर 1 करोडची शाळा आपल्याला 10 लाखात येतात, का गलत आहे? नाही, नाही आई, तुला सगळं माहित आहे. तिच्या आजीचं नाही माहित. ऐकून घे, तुला सगळं माहित आहे. आणि मी काम ते पद्धत नाही. तू ग्रामपंचायतले जा. विनायक आष्टनकर एकटा ग्रामपंचायत चालवते का? नाही, विनायक आष्टनकर एकटा ग्रामपंचायत. मी फक्त पुढाकार घेतो, तिथं तुमची आग होत आहे. मला सरळ आजचा विषय नाही. मला सांग इथं का गलत झालं हे सांग. आम्ही कुठे म्हणतो काय गलत झालं म्हणून? फक्त एवढं चांगली शाळा पाडली, चांगली शाळा पाडली हे गलत झालं. कारण ती कोणत्या तरी कामात आली असती. तिथं लायब्ररी बनवता आली असती. ऐक ना, लायब्ररी राहत आली असते. एक मिनिट, त्या प्रश्नाचं उत्तर ते देतो. स्टोरेज 1 करोडची जी शाळा बनली आहे कुठं देवळी सांगली जवळ आहे, तिथं जा. तिथं लायब्ररी, तिथं कॉम्प्युटरच्या सगळ्या सोयी उपलब्ध आहे. सगळ्या इकडे पाहून आहे. गोष्टी मान्य आहे. प्रश्न हा आहे, नवीन बिल्डिंग इथेच का पाहिजे? 15चं बांधकाम कामाची नव्हती. तुम्ही CSR फंडातून जे काय काम करता अत्यंत चांगलं काम आहे. आता कोण करत दुर्गेशला माहिती आहे. हो, माहिती आहे. सांगितलं आशिषबा ओळखीचा मित्राचे सगळं. मग ते नाही माझी मला येते. ऐकून घे. प्रश्न हा आहे, नवीन बिल्डिंग आपण कुठेतरी वापरू शकतो. हे इथं पूर्ण गळून राहिलं, ते बिचारे कंप्लेंट करून राहिले. हे कधी आपण डिस्पेंडरसाठी पाठवलं, हे पाठवलं. आणि ऐकून घे, ऐकलं ह्या डिस्पेंडरचं लायकत किती काय म्हणजे डिस्प्लेचं लायकीची बिल्डिंग तुम्ही ऑडिट करा ना. तुम्ही आपल्या मधून थोडी रिपोर्ट अरे हॅलो, हे मी नाही करत. आपण पत्र पाठवलं, जिल्हा परिषद वाली येईन, ते पाहिन, ऑडिट करन, त्याच्यानंतर काय द्यायचं डिस्पेंडल. असं तुम्हीच होते, आलं ना पाहिलं. जिल्हा परिषद भरोसा ठेवायचा ना. जिल्हा परिषद कसं काम करत सर्व माहिती आपल्याला. याचंही स्ट्रक्चरल ऑडिट झालं असेल ना. याची झालं असेल त्याचे रिपोर्ट मागून घेऊ ना त्याचे. पाहून घ्या, संपला विषय. ग्रामपंचायत मध्ये सगळे लोक चला, दाखवून पाहून घ्या. नंतर त्याला बोलायचं. मी बरोबर आहे. व्हिडिओकडे चाललो.
ठीक आहे आणि मला हे सांगितलं गावात ग्रामपंचायतचं कोणाला समजा सुनील भाऊ आहे, तू आहे, तुला सगळे डॉक्युमेंट समजते, जिल्हा परिषदचे तू आहे, बाबाजी आहे, चला सगळे लोक चला 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 डॉक्युमेंट दाखवा आम्हाला. कायद्यामध्ये राहूनच काम माझी गाडी इथं आहे. होतं. कायद्याच्या बाहेर कोण इथं 25 लाख रुपये देणार आहे कायद्याच्या बाहेर चला जाऊन? ग्रामपंचायत चला. आमच्या विषयी त्या शाळेतले आईच नाही भाऊ काही. चला, शाळेला विरोध नाही. शाळेला विरोध आमच्या नाही, आमची शाळा होत आहे ना, आम्हाला चांगलं होऊन आलाय. ऐकून घे, हे आपलं चांगलं नाही, आपल्या गावाच्या भोवतालचे 4 गाव आहे ना, त्याचंही चांगलं होणार आहे. होणं आज कोण नाही म्हणत आहे, सुकळीमध्ये जाऊन पहा, सुकळीमध्ये काय आहे ते चांगलं पाहून तरी या. काम बद्दल कोणीच वाईट नाही आहे. ग्रामपंचायतले चला डॉक्युमेंट पाहून घ्या, शहानिशा करून घ्या. त्या कामाला कोणी विरोध करत नाही. प्रश्न हाच आहे का हीच बिल्डिंग आपण हा, बस फक्त दुसरीकडे शिफ्ट करायला पाहिजे, बस बाकी काही विषय नाही. तुमची पण चुकी आहे. तुम्ही साया मारून राहिले त्याच्यावर. तुम्ही उपस्थित समजले का? म्हणून तुम्ही राजीनामा राजीनामा मारा. द्यायला पाहिजे या गोष्टीचा. नाही तर राजीनामे मारा एवढे. तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे सर्व लोकांना. आमची चुकी आहे म्हणून राहिलो तुमची ना. चुकी आहे सर्व. ग्रामपंचायत चालेल, फुकटच्या बैठक बत्ता घेऊन आले एवढे ज्या सदस्य. मानावर ते पेपर राजीनामा पाहून देऊन टाक, जा. काय तू नको देऊ, तू नको देऊ. अरे वा, माझ बापा सपोर्ट उद्या हे लोक म्हणा त्याच्या राजीनामा पुन्हा कसा लिहिला हे राजीनामा द्या, राजीनामा द्या, का फालतू गोष्टी आहे? राजीनामा ऑडिटेशन राजीनामा थोडा करा. पाडी करा. मी मास्क काढू शकत नाही, आजारी आहे. ठीक आहे? बाकी तुम्ही वाटत नसाल हिंदुस्थान माझं निघणार आहे. काय जे कामं करतो सगळे. आम्ही आहे डोनर. व्हिडिओ कॉल नका करू. नको करू त्याची बांधकाम करा. आशिष भाऊ, एक मिनिट. माझं म्हणणं एवढंच आहे, ज्या सरपंच ग्रामपंचायत डोंगरचे पदावर आहे किंवा उपसरपंच आहे, हे लोक जे डोनर लोक आहेत, हे लोक त्यांच्याशी कॉन्टॅक्ट न करता सरळ सरळ सदस्यांसोबत का कॉन्टॅक्ट करतात? आता माझी सुरुवात होऊ द्या आता. मी सरपंच काकांशी बोललो, त्याच्या पहिले बोललो, शाळेचा विकास झाला पाहिजे म्हणून सर्वप्रथम 2 वर्ष आधी या ठिकाणी आतमध्ये सर्पे करून मी सांगितलं. सकाळी पहाटे जेव्हा शाळा ओपन करतो, आतमध्ये टेबलावरचं सर्प राहते, विंचू राहते, त्याच्यामुळे मुलांना धोका आहे. हा विषय मी आधीपासून लावून धरला होता. राजकारणात घुसाच्या पहिलेपासून 3-4 वर्षापासून यालाही सांगितली तुम्ही ना, आपल्याला कामं करायचीच आहे. तडमडी नाही केलं, गावाच्या विकासासाठी पैसे भरणे करायला तयार आहोत, आम्ही जमा करायला तयार आहोत पैसे. ठीक आहे, हा आमचा मूळ उद्देश असा होता. ठीक आहे, इथपर्यंत बरोबर आलं. आम्ही तुमच्या सोबत आहोत. यांनी जे काही कामं केले आम्ही याच्या सोबत राहू. जर असं काम होत असेल तर आता ही जागा जी आहे तुम्ही म्हणता की ह्या जागेवर ट्रान्सफर नाही होऊ शकत, हे आम्हाला माहिती. ठीक आहे, ही जागा प्रिमायसी झेडपीची आहे, ही प्रिमायसी जी होती ते अंगणवाडीची हे माहिती. याचं प्लॅनिंग कोणाचं मांडलं का यांनी? ग्रामसभा होते, आमसभा होते. ग्रामसभा वर्षातून 6 आले पाहिजे, 4 होते, 4 मुख्य सभा राहते. हे काहीतरी सभेमध्ये समजून सांगितलं का आमच्या ठिकाणी प्रिमायसिस करायचा, त्यासाठी करायचं, आम्हाला कसं माहिती? बरोबर आहे. त्याच्यानंतर सरपंचांना माहित नाही गोष्ट, सरपंचाला ही गोष्ट माहित नाही. सरपंच म्हणत आहे मला म्हणजे मी ज्यावेळेला म्हटलं म्हणजे बिल्डिंग पाडून कुठेतरी पाडली, हे सरपंच साहेबांना हे जे आहे ना, विनय भाऊ, ते चुकीचं बरं, आहे. हे कसं म्हणे, आपण कसं म्हणतो? आताही सांगतो मी, ग्रामपंचायत दूर नाहीये. नाही, इथं जा. नाही, हे विषय नाही. पूर्ण डॉक्युमेंट पहा. हे डॉक्युमेंट आम्ही घेऊ, त्याच्याबद्दल अरे डॉक्युमेंट एक पूर्ण काढू. आपले डॉक्युमेंट चेक करणे, स्ट्रक्चर ऑडिट चेक करणे. जेव्हा मी पाण्याची टाकी पाडा म्हणून 3 वर्षापर्यंत 3 वर्षापर्यंत संघर्ष केला का जुनी पिण्याची पाणी टाकी 7 वर्षापासून एक्सपायर झाली होती, खचून झाली होती, पोरांच्या अंगात पडून झाली, तेव्हा पाणी होती मी ना. मग तुम्ही ही टाकी एक्सपायर, ही जी वास्तू होती याची अंगणवाडीची, ही एक्सपायर होण्याच्या पहिले कशी बांधली? आज करोड रुपये खर्च कोण देईल वापस त्याला भरून? मला हा प्रश्न आहे, विकासासंबंधी नाही. मी अजून 10 जागा घ्या वाटल्या चालते, किती मोठी इमारत बांधा, आम्हाला पोळाला शाळा शिक्षण म्हणलंच पाहिजे. शिक्षणाचं बरोबर आहे. जेव्हा तुम्ही भ्रष्टाचार असा करता का ते जे टाकी पाडली ना, टाकी पाड म्हणणंही पाप झालं. टाकी पाडली तर 3.25 लाख 3.5 लाख रुपये खर्च दाखवला, जो की फक्त 78,000 रुपये खर्च आला होता. साहेब ऐकून घ्या, या कुटुंबाला समजून सांगतो, तुम्ही म्हणत आहे पुरा ना लोहा विकला. आम्ही काही तुमच्या विरोधात नाही, आम्ही समाजाचे जे काही आहे नाही ते आम्ही. एक कण समजून त्याला का आम्ही समाजाच्या विरोधात नाही. विचार आहे फक्त आमच्या विचारांचे नाही होणार. ठीक आहे, विनंती असेल तुम्हाला सगळ्यांना. तुमच्या सोबत आम्ही आहोत. आमचे पण काही time परंतु असतात project. आमच्या गावरानी भाजीत आली असं म्हणजे विड्याचा विडा नाही करायचा, विडा असा लांब राहते, विडा नाही बनवायचा. बिल्डिंग पाहावं लागलं त्याचे नको पाहायला. तुम्ही कबूल करता साहेब, तुमचे 2 पैसे लागले तरी समाजातून आणले आहे. तुम्हाला कोणती डोनेट केली आपल्या घरून आपण लावतो. ते पाहून घे. आमच्याकडे जो पैसा आहे ते ग्रामपंचायत माध्यमातून तोही समाजातून आणलेला पैसा आहे. समाजाचा पैसा योग्य रीतीने योग्य ठिकाणी समजायला पाहिजे, हा आमची भूमिका आहे. तुम्ही जर हे इन्फॉर्मेशन तोडून नवीन बांधतो, तिथून आता ते हा जो आता बंधारा ही जी जागा आहे ना, आता म्हणजे उभा आपण नदीच्या काठावर उभा आहोत, त्या ठिकाणी झाडझुडपं होते. झाडझुडपं असताना त्या जागेचं भूमी प्रदूषण होत नाही, मुळं पकडून राहते. म्हणजे आम्ही लहानपणी शिकलो का मुळं जमिनीला पकडून ठेवते. आज हा जो टाकू आहे ना, तो मुळानं पकडून ठेवला होता, यायनं पूर्ण तोडून टाकला. ठीक आहे, साफसफाई ठीक आहे, पण तुम्ही मोठी झाडं तोडलं, मुळं बाहेर काढून राहिले. उद्या मोठा पूर उद्या ही जर तुम्ही बांधलेली वास्तू आहे, खाली घसरली, जबाबदार कोण राहील? कोण राहील जबाबदार याले? कोतेवाड्याला 7 करोड रुपये सँक्शन करून त्यांनी 5.5 करोड रुपये गेले सँक्शन करून त्यांनी भोता संरक्षण भिंत तयार केली. ताकद आहे का आता ताकद आहे का या गावाची, का जिथं आता भिंत तयार करा म्हणून?
उद्या माझं घर इकडे आहे, इथून धार फुटला कोण जबाबदार राहील, शाळा पडल्या कोण जबाबदार राहील, पोरं होऊन गेल्यानंतर कोण जबाबदार राहील. विचार करायला पाहिजे विकासाच्या पहिले का भक्का होऊन राहिला का विकास होऊन राहिला. तुम्ही झाडं लावणार तुम्ही झाडं लावणार होते, पहिले झाडे लावले पाहिजे होते. तुम्ही 10 फूट झाडे, तुम्ही 10% झाडं, चर्चा व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या वेळेला. आम्ही असं करू सांगा कधी काम करायचं. साहेब आपल्या घरचं बाजूला आपण तो काढतो, आपण घरच्याकडे बसवतो, आपल्याला याच्या पद्धतीने सिस्टीम काढायची आहे. इथं आपलं टॉयलेट बाथरूम राहील, इथं आपले मास्टर बेडरूम राहील, हे करतो ना आपण. त्या लोकांना सांगतो ना का फरक पडला असं सांगितलं असतं. आम्ही काय स्पर्धा करून राहिलो होतं का, आम्ही तर बाहेर निघून गेलो यार. सदस्य आहे त्यानं सही मारली आहे. गावाला कोणालाच माहित नाही, आपल्या मताने कारभार होणार. सरपंच म्हणते मला माहित नाही, तो सेवक म्हणते मला माहित नाही, काहीच नाही झाली. ग्रामसेवक म्हणते मला माहित नाही. ते नाही गेलं आणि ते जाणारही नाही. कोणाला माहित आहे मग आम्ही विचारतो कोणाला, पैसा कुठं चालला. इथं ड्रॉइंग लागली कोणालाच नाही माहिती. सरपंच साहेब होते कैली नाही माहिती. इथं बरं माहित एक नाही दुसरी तर गोष्ट, नाही. हे इथं कोणाला माहिती आहे का, आम्ही हे पाईपलाईन तिथपर्यंत फुटली. तुम्हाला जेव्हा ह्या ठिकाणी एक ग्रामपंचायतीचे कार्यकर्ता खूप आधीपासून पांडुरंग भाऊ आहे, यांना माहित होतं ना खाली पाईप कुठे आहे म्हणून विचारलं पाहिजे, सरपंच विचारलं पाहिजे होतं का खाली पाईपलाईन किती दूर आहे. साहेब मोठी छोटी नाही. एनओसी किती होती का? एनओसी किती तुम्ही इलेक्ट्रिकची पाईपलाईन दोन फुट आज पाणी नाही भेटलं. अंडरग्राऊंडसाठी एक मिनिट हे मला माहित झालं खाली पाईपलाईन आहे, शांत बसायला पाहिजे होतं. सावकाश पद्धतीनं खोदून काढायला मॅन्युअल वावर आलं असतं. तिसऱ्यांदा पाईपलाईन फुटली, लोकांच्या घरी गार घुसला, लोकांच्या घरी नळ्याच्या माध्यमातून गार घुसला पाण्यात, नळामध्ये चोकप झाले नळ. काही यायचा मुद्दा तुम्ही समजला. आता सरपंच साहेब आहे ना, ज्या बापू धुंदे आले कागद पावले ते मुद्दा समजणार नाही, एवढे अनफड ते नाही. आणि तू बोलताय थोडस नाही भागवत मला कसं नाही मी अंगा नाही. बाजून म्हणतच आम्ही शब्द काढला मगाशी, ऐकून घे. इथं अरे रावी वाला विषय, अपमानस्पद विषय तू काढत होता. हे आमच्या बायका ज्यांनी केलं. बेलेजिटिमेट माणसं आहे. असं नाही बोला. सरपंच आहे ना, सरपंच गावाचे नागरिक आहे, कोणाला बोलणार, ग्रामपंचायत सदस्याला नाही बोलणार. JCP न फुटला मलाच माहित नाही. ऐकून घे. जेसीपी फुटला हो मी टाकला मेसेज, मी कबूल करतो. JCP न पहिल्या फुटला. वेळेस त्यानं पांडू काका काय उपस्थित लोकांनाच नाही का कबूल केलं होतं. भाऊ पहिल्या वेळेस त्यानं फुटला पाहिजे. पहिल्या वेळेस तर JCP दुसऱ्या वेळेस तुम्ही बेड जोडलं तर प्रॉपर जोडलं असेल ना, प्रॉपर जोडलं होतं का? तुम्हाला तरी पक्क पाहिजे होतं का काय ना फुटला म्हणून? त्या जेसीबी दाता फुटला, तुम्ही सांगा पाणी एक मिनिट, पाणी साचून पूर्ण होतं. प्रॉब्लेम आहे ना, तीन हे गावाले पाणी नाही एकदा भेटत, होते प्रॉब्लेम होते ना. साहेब, चूक फक्त एकदा होते. तो बहुतेक पाण्याचा चुका करणे चुका होण्यामध्ये फरक आहे. नाही, थडकलं न कळत झालेली गोष्ट वेगळी राहते. पण तुम्हाला माहित आहे तिथं आहे म्हणून. त्याची गलती नाही ना. तुम्ही साईड पाणी एवढं जलाच्या मोठं का त्याला कसं टाकायचं समजच नाही. 5 फुटाचा विषय पाईप एखादा काढायला बिल्डिंग लागला. नवीन असताना ती पाडली. आणि त्यानं काय केलं, जे हे दाते- म्हणजे कोणी कोणाला केलं तर तुम्ही गावाच्या विकासाच्या विरुद्ध आहे. ही भूमिका घेऊन देते. तुम्ही मूर्ख आहे, आम्ही शहाणे आहोत. याला समजणार नाही, त्याला समजणार नाही, म्हणजे आम्हाला एवढी हुशार उभा राहिलं म्हणजे आमच्या साथीला आम्ही सगळे लोक हुशार झाले तेवढा. बरं आपण दारिद्र्य केलं, गुन्हेगार करून विकासाचे कामं झाले पाहिजे, पण सत्यारसन झालं पाहिजे कामाचा. एका ठिकाणी बसून सरपंचासोबत हे एवढे मोठे मोठे झाडं तुम्ही साहेब त्यांना मला विरोध आहे. मी होतो मी काय गलत बोलून गलत नाही तर लोकायला गलत होईल नाही का मला मी होतो का नाही होतो होतो ना उभा. तू म्हणशील बिल्डिंग पहिले विश्वासात घेऊन कामं केली तर प्रॉपर रीतीनं कामं होते. मी ATM ला आपण चाललो, काकाजीला फोन लाव. आपल्या मताने कारभार नाही करायची. काय म्हणला? आपल्या मताने कारभार नाही करायला पाहिजे ना. मला सरपंच उपसरपंच साईनवर झालाय का तू सांगणं, फक्त ऐकणं, फक्त पुढाकार घेणं. इथं जर तुम्हाला एलर्जी होत असेल तर मी चांगल्या कामासाठी पुढाकार घेईन. अरे बाबा तू का पोकट भाषा बोलते भाऊ, का आम्ही का हवेतले माणसं नाही, आम्ही पुढाकार घेणं घेतला, तर. आम्ही सगळंच काही केलं आणि करूनच राहिलो. बस, समजलं का? चांगल्या गावाच्या कामासाठी ह्याच्यात सगळं ऐक ना बाबा. पोकळ भाषा करून मी चांगल्याच्या कामाचं उभे बाबू कोणी काय म्हणत मी पण चालते आहेच ना असं माझ्या. बोलले नाही होत ना का? हे आता या तुमची सगळ्या पद्धत. याच्यामध्ये आम्ही कुठे स्टँड करायला पाहिजे सांगा. तुम्ही सध्या काय करू नका, तुम्ही 2 मिनिटं शांत राहा, 2 दिवस त्याच्यानंतर निर्णय घेऊ काय करायचं. आम्ही ठरवू, ग्रामपंचायतमध्ये सरपंच जागेवर नाहीये, बाहेर गेले, ते आल्यानंतर आम्ही ठरवू, त्यानंतर तुम्हाला आम्ही कळू काय करायचं. जागा नसेल तर ग्रामपंचायत पण तुम्हाला 8 तारखेला अनसंड कामं होऊ देणार नाही, विषय संपला. अनसंड कामं होऊ देणार नाही. ग्रामपंचायत तुम्हाला कोणती जागा कुठे द्यायची, गावाचा निर्णय राहील. कोणत्या कामाची कोणती जागा दिली पाहिजे, कोणते कामं झाले पाहिजे, कोणते नाही झाले पाहिजे, गाव ठरवत. 4 मेंबरच्या भविष्य काम नाही होणार.
पुढचं कुठेही काम थांबणार नाही. जर समजा इथे पॉसिबल नसेल होत, चार ग्रामपंचायत शब्द व्यवस्थित वापरायचे. कोणी शब्द मी व्यवस्थित काय म्हणलं तुझे? कोणी शब्द मी तुला व्यवस्थित काय म्हटलं एवढं सांग. जास्त गोष्टी चढवायच्या नाही तू आवाज चढून नाही हा, बोलायचा. मी आवाज सोडून तू तू बोलू. ग्रामपंचायत मध्ये जा चलो. तू आपला अरे, शांत आपल्या जवळ ठेव हे घर नाही आहे. इथं उभा राहा. मी काय म्हणलं? हे इकडे सगळं. या. हो, तू का सांगू मला तू? या लोकं, अबे, शाळेत या. खूप नका सांगू. अबे, काय- ए. काय गलत करून राहिलो काय गलत करून राहिलो त्याला पैसे नको. अरे, माझं नाही, विनय, लक्षात ठेव. हो, ऐकलं. हो, ऐकलं. अरे, चालणार नाही रे मी. येत नाही तुला कोणी गुन्हे. 10 वेळा म्हणून राहिलो काय ग्रामपंचायत जा अबे, जाईन ना जाईन ना अबे नको करू नको. आता मग तू काय गोष्टी पहिले मग कोणत्या भाषा उभारला तू तर? चूक आहे तुम्हाला एवढं समजतं तुम्हाला नाही समजत काय? अरे, रावीची भाषा नाही, उभारली तर? नाही, सांग ना, तुम्हाला नाही समजत. मी काय साऱ्या गावाला माहित आहे पुढारी करते म्हणून दबावात घेऊ घेऊ माहित आहे ना. फालतू कामं नाही सांगायची इथं. इथं काय झालं आता? इथं काय स्वार्थ आहे? आता कसं त्यानं म्हटलं पाडली दिमाग खराब करेन तो. बिनं पाडली का तू असं मग सरपंच ठराव घेतला बा. अरे पण यायला समजायला पाहिजे ना, बिना ठराव होते का? अरे ठराव झाला तर त्याला भविष्य करावं लागेल. ठराव तर त्याचा झाला टावरचा केला कॅन्सल. काय झालं तर? काय झालं? चालू आहे ना कोणता? साऱ्या गाव आलं, 3 माणसं आलो. वारे वा. खूप तुमचे न्याय होते. माहित आहे ना ग्रामपंचायत किती पुढे गेली? लोक अलग होते भाऊ. साऱ्या गावाला माहित आहे. साऱ्या गावाला अरे सांगतो. तुम्ही एवढी मोठी मीटिंग घेतली, अठरा एवढा लालावशान केली. साला एक अधिकारी नाही आला. हवेतबार नाही झालं. काय झालं बे तुमचा? हवेतबार नाही. तू कसा चिंडा ते उत्तर इथं द्यायचं काही कारण नाही. तुम्ही हवेतबार केला इथं ना. काही होतं उद्या ना तर इकबाल काय प्रॉब्लेम आहे? जाऊ द्या. मी काय म्हणतो ग्रामपंचायत मध्ये ज्या चला यायला कोणाला डॉक्युमेंट ग्रामपंचायत पाहिजे घेऊन द्या, असेल तर दाखव त्याच्यानंतर का बोलायचं बोल. चला चला ना करून देतो. चला यार मग जाऊन हो, तुम्ही विनय करा. गाणीची भाषा अरे मला गाणीची बोलता भाषा येत नाही नाही, चालणार. काय काय बोल मला आपण काय करायचं? सरपंच बसलाय ना सरपंच आहे ना. आणि मला सांग एवढं मोठं काम तू म्हणते मला माहित नाही. आता सगळ्या गोष्टी तिथं ड्रॉइंग वाईंग सगळे आणून सगळं त्याच्या समोर झालाय. कामाचं मला माहिती मग? आहे, पहाडाचं मला माहित नाही. अरे पाडाचा विषय कोण इथं उभं राहायचं रे? पाडाच्या वेळेस कोणाला तरी माहित आहे? मी सांगतो ना, मी खोटा बोलायचा विषय नाही. पाडाच्या वेळेस माहित असतं ना, पहिली टाकी जेव्हा पडली ना, तो लोहा चोरी नसता गेला. समजलं का? पाडाचं हे मला एवढी माहिती चांगली नाही. शाळा उभी होती, हे मी माहित ना असतं मला काही पडली blueprint नसती. दाखवल्या. मी ना काय म्हणलं, काम चांगलं आहे म्हणलं, परमिशन देऊन द्या, मी निघतो. झाला या विषय. घटस्थापनेच्या दिवशीची मीटिंग होय. आतावरी मी बोललो नाही शब्द आता बोलतो. अरे 10% पैसे भरायचे आशिष आपण स्पष्ट सांगितलं सरपंचाने. 10% वर्गणी तुम्ही भरायची नाही. ठेकेदार कोणताही काम करते 25% नफा मिळवते. तुला 1 रुपया कमिशन घ्यायचं नाही. 10% त्याने भरायचे. आणि इसासनीत एवढी पाण्याची नळ योजना आणि कोण दिले पैसे धरून एका कास्तकारांनी दिले, एका घरवाल्यांनी दिले. ठेकेदाराला सांगितलं तू ठेकेदारीचे पैसे 1 रुपया सरपंचाला नफा द्यायचा नाही. 10% तूच भर. 25% नफ्यासाठी सगळे लोक कामं करते. 15% नफा समजला बहुजन हिताय बहुजन सुखाय सारखा विषय घ्या. समाजसेवा करा. तुम्ही साला समाजसेवेचं नाव करता. आम्ही NGO ची आहे, आम्ही अमकी आहे. समाजसेवेचं सोंग करता साला आमच्याजवळ पैसे लुटता. नफा तुम्ही कमवता. आम्ही का बरं पैसे भरायचे? अरे तुम्हीच केली भाऊ वारंवार आमसभेत येऊन तक्रार. शाळेसाठी केली. मला सगळं समाधान. मी चव्हाणली सांगितलं होतं. मी हे चव्हाणली सांगितलं होतं. तशी रीत नाही राहत. पडली आहे पाहिली आपण. त्यासाठी भागवत भाऊला माहिती 2-3 वर्षापासून आम्ही सगळे चर्चा करू. त्यासाठी आम्ही बोललो होतो. लिकेज वगैरे काहीतरी आहे म्हणले. हो, हे त्यासाठी आपण काय प्रयत्न केले? मी याला पत्र दिलं आहे की रेकॉर्ड पाडली रेकॉर्ड याचा पडली पूर्ण खराब झाला. पाहिजे. आपण कोण पाडणार त्याला बिल्डिंगला? नाही. त्यासाठी पाडण्याचा नियम काय राहते? इंजिनियर बोलवा, ऑडिट करा. त्या ऑडिटमध्ये पाडण्यासारखी दिसली तर पाडा. पहिला काय राहते? निवेदन करणे. मी निवेदन केलं. पाळाला एक दिसली होती काय?
होती म्हणते बाबा, मी काय तो म्हणतो? सांगत म्हणतो. सगळ्यात शेवटी झालेलं बांधा. मग एक मिनिट म्हणतो याविषयी मला काहीच माहित नाही. काकाजी, मला एवढं तुम्हाला म्हणायचं एक मिनिट अंगणवाडीमध्ये माझं काहीच रोल नाही. जर ते शाळा पाडण्याला झाली होती तुम्ही हे ठीक आहे, तर मग बांधण्यात तर चुकी झाली मी होती. स्वतः माझ्या खर्चाने तुम्हाला ऑडिट कोण देतो? बांधली अशी काऊन मग ऐका ना, टकला तू दोन करायला लागेल ऑडिट मग गावच्या करायला लागेल नागरिक या नात्याने ना. चोऱ्या पकडायच्या आहे तर पहिले बसून पूर्ण बिल्डिंग आज मी ऑडिट करून दिली. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे रिपेअर स्कीम आहे ते तुम्हाला सजेस्ट करतो. तुम्ही रिपोर्ट घ्या, ऑथेंटिक रिपोर्ट तुम्हाला रिपोर्ट घ्या, तुम्ही ग्रामपंचायत द्या आणि आम्हाला रिपेअर करून द्या असं म्हणतो. रिपेअर तेच असेल तर म्हणतो. शाळेचा पहिला नियम काय आहे ते ऑडिट साठी अर्ज करणे. करणे. बरोबर मी आहे. तुम्हाला अनऑफिशियल एक गावाच्या नागरिक म्हणून मी फ्री मध्ये तुम्हाला पूर्ण ऑडिट करून देतो. तेच म्हणतो ऑडिट साठी अर्ज करणे. बिल्डिंग ऑडिट कसं आहे, बिल्डिंगचे बांधकाम कसं आहे, मुलांना बसण्यासारखे आहे की नाही, हे शाळेचं नियमित जेव्हा पावसाळा येतो त्याच्या पूर्वी ग्रामपंचायतला पत्र देणे. ग्रामपंचायत आपल्या यंत्रणेमार्फत जे कोणी पंचायत समितीचे इंजिनियर असतात त्यांच्यामार्फत ऑडिट करते. हा नियम आहे. त्यासाठी मी अर्ज केलेला आहे. या बिल्डिंगचं जेव्हा क्रॅक्स वगैरे पाहून घ्या आता आपण त्यासाठी त्याचा ऑडिट झाला पाहिजे. ती बसण्यायोग्य असेल रिपेअर करा, बसण्यायोग्य नसेल तर पुढची कारवाई करा. बरोबर आहे की नाही? मी रीतसर तो पत्र केलेला आहे. ग्रामपंचायत रिप्लाय नाही, काहीच नाही. काहीच नाही. याच्यासाठी काही रिप्लाय आलेला आहे? यामध्ये माझ्या इन्व्हॉल्वमेंट काहीच नाही. मी तेच म्हणतो काकाजीला, तुम्ही तुमच्या मागण्या मांडल्या त्या व्यवस्थित आहे, मी मान्य आहे मी मला. शाळेसाठी मांडलो. बरोबर आहे. अंगणवाडीचा विषय माझा काहीच नाही. हा. मी ते बरोबर आहे ना, झालं अंगणवाडी पाहिजे. एवढी इमारत आहे माझ्या अंडरमध्ये आहे. याविषयी मी जे काय त्याचंही करणार- सिपेज होऊन राहिलं होतं. आपण तीन हो. वेळा विषय लावून धरला तेव्हा त्याचं तिथं मलमपट्टी झाली, तर डागडुगी सर्प झाली. निघाला, भाऊला बोलवलं होतं, यांनी स्वतः व्हिडिओ काढला. मागे पूर्ण मी सांगत आहे इथे कंपाऊंड वॉल आवश्यक आहे. काकाजीला नेहमी म्हणतो या शाळेला कंपाऊंड वॉल आवश्यक आहे. आता कालच पहा तिथे त्या खोलीमधून या खोलीला वायरिंग दिली आहे. लोखंडी पाईप होता, तो पाईप चोरला, वायर खाली पाडून ठेवला. आता मी इलेक्ट्रिशियन पुरं झालं ते आधी सेव्ह करा. इथं काय होऊन राहिलं साहेब माहितीये का, विकास काम करा जेव्हा म्हणतो ना माणसाला धाक पोहोचते का विकास काम करता बरोबर साले हे लोक पहिले चोऱ्या करते. बघा 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 माझा स्पष्ट आरोप आहे. चोऱ्याच करणे शिवाय विषय आहे त्याचा. त्यांना काही माहिती असेल तेव्हा ते बोलत हे आहे. तोड हे तोड बरं. भगत भाऊ याचा लोहाविक त्यांनी आपल्याला दिशाभूल केली. अरे बाबा, महिला तुम्ही बालकल्याण आणि शासनाने जगतीची किती वेळा शाळामध्ये पात्र शाळेची पुरावा शाळा करायला पाहिजे होता. आधी तुम्ही एनजीओचा बहाणा करून नेहमी आमच्या रोजच 54 ग्रामीण जागा नाही. एनजीओ काम करतो तुम्ही, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे ना मग, आमदार निधी आहे काय एनजीओचं माध्यम काढलं 10 लाख रुपये तुम्ही द्या, कोणता मुद्दा कोणताही एनजीओ काकाची फुकटात काम करत नाही, त्याचं कुठंतरी बरोबर आहे म्हणून सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या. एवढे काही तुम्हाला कुठं काम करायचं सगळेच काय असे बनले नाही, साधू संत. आम्हाला लोकं शिकवणार की यांच्या फालतू गोष्टी. ते एनजीओ वाले आपल्या घरातून पैसे लावून राहिला का? तू एनजीओला पैसे खाऊन राहिला. बस ब्लॅक आणि व्हाईट कशासाठी काम आहे याचं? हे शाळा बांधली. आम्हाला माहित नाही काय गोष्टी एवढे त्यांनी शिकून राहिले रोजचे. शिवट्या समजते का? त्याले नाही समजत, त्याले नाही समजत, हा साला वरतून शिकला त्याविषयी मी ग्रामपंचायत बोललो.